निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। बोल बोल लवकर। तू तर मेलेला आहे का धरलं झाडाला? मी हाडळ आहे, हाडळ. हा ना, हाडळ आहे मी. लय दिवसापासून 4-5 वर्ष झालं. संगमनेरमधून देखील एका भोंदूबाबाची बातमी समोर येते. वडगाव पान येथील भोंदूगिरीबाबत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात स्पष्ट केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की वडगाव पान येथील भोंदूगिरीबाबत पोलीस उपअधीक्षक कार्यालय दुर्लक्ष करत आहे, असा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. वडगाव पान येथील दत्तधाम म्हणून गडगे या भोंदू महाराजावर कारवाई करण्याची मागणी यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावामध्ये असणाऱ्या दत्तधाम येथील भोंदू गडगे महाराजाची भोंदूगिरी बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. सन 2020 पासून संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांकडे या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून देखील कुठलीच कारवाई झाली नसल्याचं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे. भोंदूबाबा गडगे हा दत्तधाम सरकार म्हणून आपलं मोठं आश्रम या ठिकाणी चालवत आहे. या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम हा गडगे करताना दिसतोय. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे देखील यापूर्वी तक्रार करण्यात आलेली आहे, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सांगण्यात येत आहे. वडगाव पान येथील गडगे बाबा हा दत्तधाम सरकार या नावाने आश्रम चालवतो. तिथे मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष येत असतात. तिथे येणाऱ्या लोकांचे गडगे महाराज आर्थिक शोषण करतो, त्याचबरोबर फसवणूक करतो. आध्यात्मिकतेच्या नावाखाली या बाबानं परिसरात दहशत निर्माण केलेली आहे. या बाबाकडं कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना देखील तो लोकांना फसवे उपचार करतो आहे. अनेक स्त्री पुरुष तेथे मुक्कामाला राहतात. शेकडो लोकांनी आमच्याकडं म्हणजेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं तोंडी तक्रार केल्या असल्याचं सांगण्यात आलंय. या बाबाच्या दहशतीमुळं लोक लेखी तक्रार करत नाहीयेत. आपल्या कार्यालयाकडे या प्रकरणात संबंधानं 2020 पासून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. अद्याप कारवाई झालेली नाही. बाबाचं प्रस्थ मात्र वाढतच चाललंय. या प्रकरणामुळं शासकीय यंत्रणेबाबत देखील लोकांमध्ये मोठी नाराजी व अपसमज निर्माण झाला आहे. भविष्यात दत्तधाम सरकार ही खरात फाईल होऊ नये, गडगे बाबाची त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, असं या निवेदनात म्हटलेलं आहे. या निवेदनाद्वारे या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मागणी केली आहे की वडगाव पान येथील गडगे महाराज याच्यावर त्वरित कारवाई होऊन भोंदूगिरी बंद व्हावी. गडगे महाराज याच्यावर ड्रग अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. बोगस डॉक्टर्स ॲक्ट, जादूटोणा विरोधी कायदा, भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल व्हावेत, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार जनप्रबोधनासाठी यांनी केली आहे. आपल्या यंत्रणेसोबत काम करण्यास ही समिती जी आहे ती तयार आहे, असं देखील या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी ॲडव्होकेट रंजना पगार गवांदे मॅडम, अशोक गवांदे, प्रशांत पानसरे, अमोल खरात आदींची नावे या निवेदनामध्ये आहेत. यांनी ही मागणी केलेली आहे. या संदर्भाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना देखील यावेळी निवेदन यांच्या वतीनं देण्यात आलं आहे. आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत की कशा पद्धतीनं हा भोंदू गडगे कशा पद्धतीनं या लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे, काहीतरी अंधश्रद्धा वाढवत आहे, त्यांना खतपाणी घालण्याचं काम हा बाबा करताना दिसतो आहे. याच्यावर याआधी देखील अनेक लोकांनी आरोप केले होते. काही बातमीदारांनी बातम्या देखील केल्या होत्या. यामध्ये देखील या भोंदू बाबानं काही पत्रकारांवर गुन्हे देखील दाखल केल्याचं समोर आलंय. याचा अर्थ या बाबाकडं
यांची अंधश्रद्धा पसरवण्याचं काम ज्या पद्धतीनं या बाबाचं चालू आहे याकडं मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित स्थानिक प्रशासन जे असेल त्यांनी खऱ्या अर्थानं तिथे दुर्लक्ष केल्याचं आढळून येत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात तरी या भोंदू बाबाला चाप लागेल का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर. 2 वेळा यांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा ट्युमर बनला आहे. अर्ध शरीर आहे ना थोडं वीक झालं आहे त्यांचं उजव्या बाजूचं आणि बोलता येत नाही व्यवस्थित. बोलता येत नाही. आज चट्टे झालेत शरीरावर, खाज येते पूर्ण. जे काही हवानरूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये पूर्णतः सक्रिय झालेली आहे. हो शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. डोळे बंद करा. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने शरीरामधील 72,000 नाड्यांमध्ये प्रवेश करून ब्लॉकेज पूर्णतः नष्ट केलेले आहेत. हो शिव प्यारलेस रूपी स्मृती नष्ट झालेली आहे. बोलण्याची स्मृती पूर्णतः मनामध्ये तयार झालेली आहे. आजार रूपी विचारांचा मनाला पूर्णतः विसर पडलेला आहे. शरीर मोकळं झालं. चालून बघा. चालायचा प्रयत्न करा. कमजोरी वाटते एका बाजूला ना, चालून बघा. बोलायचं तयार होऊन जाईल. बोलण्याची स्मृती तयार होईल. उठायला बसायला त्रास होतो, लगेच बसून बघा. खाली बसून उठून बघा. डोके ठेवा डायरेक्ट. शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेलं आहे. प्यारलेस रूपी स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेण्यात आलेली आहे. काय बाप हलका झाला बघा पूर्ण. आता माईक दे, बोलता येत नाही ना. मी जे बोलल ते बोलायचं. माईक तोंडा पुढे झाला फक्त. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने सहस्र चक्र, ज्ञान चक्र, विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करून वाणीमध्ये जी काही बाधा आलेली होती ती पूर्णतः खेचून घेतलेली आहे. ओ शिव माझ्या मागे बोलायचा. आई आई बाबा दत्ता कोरपा होईल. बोलणं चालू होऊन जाईल. चतकुर भाकर घरावा, चतकुर कुत्र्याला, अर्धी गायला. घरामध्ये दक्षिणेच्या बाजूला तोंड करून एक दिवा लावायचा. तेवढं चालू करा. दत्ता कोरपा होईल. तुमचं म्हणणे ऑपरेशन रूपी स्मृती नष्ट होऊन जाईल. ब्रेन ट्युमर सांगितलेलं आहे ना. हा 2 वेळा ऑपरेशन झालं, तिसऱ्यांदा पुन्हा सांगितलंय. पित्रांची स्मृती, त्याला आमोशाचं हवन करावं लागेल तुम्हाला. या इकडे.